आता आपण बघतोय चॅप्टर क्लास 7 चा सिव्हिक्सचा हाऊ स्टेट गव्हर्नमेंट वर्क्स. लास्ट इयर वी डिस्कस द फॅक्ट दॅट गव्हर्नमेंट वर्क्स ॲट 3 लेवल्स, म्हणजे लोकल, स्टेट अँड नॅशनल. बरोबर. किती लेवल मध्ये असतं? लोकल म्हणजे आता आपण ठाणे शहरात राहतो, मग ठाणे शहरामध्ये जी म्युन्सिपालिटी असते त्याला म्हणतात लोकल गव्हर्नमेंट. मग ठाणे शहर येतं महाराष्ट्रामध्ये, सो ते स्टेट गव्हर्नमेंटचं आलं. आणि नॅशनल लेवल म्हणजे इंडियाचं जे गव्हर्नमेंट आहे त्याला म्हणतात नॅशनल लेवल गव्हर्नमेंट. असं नेहमी 3 लेवलवरती गव्हर्नमेंट चालत असतं. अँड लुक्ड ॲट द वर्क ऑफ लोकल गव्हर्नमेंट इन सम डिटेल. इन दिस चॅप्टर वी एक्झामिन द वर्क ऑफ द गव्हर्नमेंट ॲट द स्टेट लेवल. म्हणजे आता आपण ह्याच्यामध्ये कुठलं गव्हर्नमेंट बघणार आहोत? स्टेट गव्हर्नमेंटचं काय आहे, कसं आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. So how does this take place in a democracy? What is the role of a member of a legislative assembly? Legislative assembly म्हणजे काय? विधानसभा. ओके. म्हणजे जे स्टेट लेवलला असते त्याला काय म्हणतात? लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे MLA. ओके. म्हणजे जे आपण ज्यांना इलेक्ट करतो, जेव्हा स्टेटचे इलेक्शन होतात तेव्हा त्यांना आपण इलेक्ट करतो, त्यांना आपण म्हणतो लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मेंबर्स अँड मिनिस्टर्स. हाऊ डू पीपल एक्सप्रेस देअर व्ह्यूज ऑर डिमांड ऍक्शन फ्रॉम गव्हर्नमेंट? वी लुक ॲट दिस क्वेश्चन्स थ्रू एक्झाम्पल ऑफ हेल्थ. मग आता हे आपण एक्झाम्पल त्यांनी काय दिले की त्यांच्या इथे हे लुक ॲट दिस. इट सेज दॅट देअर इज अ वॉटर शॉर्टेज इन अवर स्टेट अँड पीपल आर फॉलिंग सिक. म्हणजे एक त्यांनी एक्झाम्पल दिलंय. काय एक्झाम्पल आहे? हेल्थ रिलेटेड. म्हणजे काय एक्झाम्पल आहे की वॉटर शॉर्टेज आहे, मग वॉटर नसल्यामुळे बऱ्याचशा कामाला वॉटरच नाहीये, त्यामुळे लोक आजारी पडतायत. In many villages, people were found to be drinking unclean water. Streams have dried up and so have tanks. In the worst affected areas, villagers have been carrying water across great distances. People at the district HQ Patalpuram receive water supply once in 3 days. The district hospital there is overflowing with patients, a large number of whom are children with acute diarrhea. कारण आपण बघितलं होतं की मोस्टली डिसीजेस कसे हे होतात, स्प्रेड होतात अनक्लीन वॉटरमुळे. जर त्यांना पाणीच नाही मिळालं त्याच्यामुळे काय होत आहे, त्या स्टेटमध्ये सगळे डिसीजेस, त्या गावामध्ये सगळे डिसीजेस पसरत आहेत. ऑन द टीव्ही न्यूज दे सेड 10 people have died from diarrhea. Is that possible? Can one really die from it? Who knows? Just hope I don't get it. My mother said not to have any ice drink from the market. She gave one of her lectures this morning. You have to be responsible for your health, Shirin. हा म्हणजे असे वेगवेगळे त्यांनी स्क्रीनशॉट दाखवलेत की लोक कसे डिस्कस करतायत. आता ह्याच्यामध्ये हा वेगळा सीन आहे. दिस रोड इज ब्लॉक ड्यू टू द रॅली दे हॅव घेराउड द MLA रेसिडेन्स. रिअली वाय? ही हॅज डन समथिंग? दे सीम मोर एंग्री अबाउट व्हॉट ही हॅजंट डन. And we demand that the authorities take immediate action to bring the public health situation under control. Our MLA must take the responsibility for this. What a loud voice he has. He must be a leader or something. Sure, I saw him on TV too. He is a member of the opposition. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जस्ट त्यांनी एक एक्झाम्पल दिले, वेगवेगळे सीन्स दिलेत की कसं पाण्यामुळे सगळे कसं लोक त्रस्त झालेत आणि वेगवेगळ्या लोकांचे काय ओपिनियन आहेत. मग आता हे MLAs कसे हँडल करतात हे ओपिनियन? म्हणजे जे राज्याच्या लेवलला जे प्रॉब्लेम आहेत ते कोण हँडल करतात? MLA हँडल करतात. नाउ हू इज MLA? In the above section, you have read about some events in the Patalpuram. You may be familiar with some officials' names such as collector, medical officer, etc. But have you heard of an MLA and the legislative assembly? Do you know the MLA of your area? Can you identify which party he or she belongs to? म्हणजे हे आपल्याला क्वेश्चन विचारले. मग आता ठाण्यामध्ये MLA कोण आहे? ठाण्यामध्ये MLA जे आहेत ते कुठल्या कुठल्या पार्टीचे आहेत? मग ठाणे शहराला पण वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये त्यांनी डिवाइड केलेलं असतं. ओके. त्याला म्हणतात असं कॉन्स्टिट्यूशन्स किंवा कॉन्स्टिट्युएन्सीज. आणि त्या प्रत्येक ह्याचा एक MLA तिकडनं निवडला जातो. ते पुढे आपण सगळं बघूया. मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आर इलेक्टेड बाय द पीपल. They then become members of the legislative assembly and also form the government. In this way, we say that the MLAs represent people. Why MLAs represent people? Because they are elected by the people. The example below will help us understand the better. Every state in India has a legislative assembly. Each state is divided into different areas or constituencies. For example, look at the map below.
It shows the state of Himachal Pradesh is divided into 68 assembly constituencies. From each constituency, the people elect one representative who then becomes a member of the legislative assembly. You would have noticed that people stand for election in the name of different parties. These MLAs therefore belong to different political parties. ओके सो या प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी मध्ये आता 68 कॉन्स्टिट्युन्सी आहे, मग 68 ठिकाणी वेगवेगळ्या पार्टीचे लोक उभे राहणार. मग या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये जे लोक राहतात ते लोक जाऊन वोटिंग करणार. जे लोक राहतात आणि जे 18+ इयर आहेत, हु हॅज द राईट टू वोट, ओनली हु आर 18+ इयर आणि इंडियाचे नागरिक आहेत, सिटीजन्स ऑफ इंडिया हु आर 18+, दे विल गो अँड वोट. मग प्रत्येक इथून एक एक पार्टी निवडून येणार. बरोबर. आता काय, हाऊ डू पीपल हु आर MLA बिकम मिनिस्टर्स ऑफ चीफ मिनिस्टर? A political party whose MLAs have won more than half the number of constituencies in a state can be said to be in a majority. मग आता आपण विचार केला पार्टी 1 आहे, पार्टी 2 आहे, पार्टी 3 आहे. मग आता पार्टी 1 ला ह्याचे टोटल सीट किती आहेत? 68 सीट आहेत. बरोबर. सपोज पार्टी 1 ला 18 सीट मिळाले, पार्टी 2 ला 40 सीट मिळाले आणि पार्टी 3 ला किती राहिले? 58. पार्टी 3 ला 2च सीट मिळाले. ठीक आहे. नाही 68 ना, म्हणजे 2 या 10 सीट मिळाले पार्टी 3 ला. मग आता हाफ द नंबर, आता 68 चा हाफ किती आहे? 68 चा हाफ किती आहे? 34. मग द पार्टी हु वन्स मोर देन हाफ द नंबर फॉर्म्स द मेजॉरिटी. ओके. मग आता इथे कुठल्या पार्टीला मिळालेत? पार्टी 2 ला मिळालेत मोर देन हाफ, 34 चे जास्त आहे, म्हणजे इथे कुठली पार्टी फॉर्म करणार? मेजॉरिटी ही P2 पार्टी फॉर्म करणार. आता सपोज जर एकाच पार्टीला मेजॉरिटी नाही मिळाली, सगळ्यांना थोडे थोडे मिळाले, तर मग त्याला म्हणतात कोलिशन गव्हर्नमेंट. म्हणजे 3-4 पार्टी एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. तर त्याला म्हणतात कोलिशन गव्हर्नमेंट. 2 पार्टी येऊन एकत्र जेव्हा स्थापन करतात तेव्हा म्हणतात त्याला कोलिशन गव्हर्नमेंट. मग पॉलिटिकल पार्टी whose MLAs have won more than half the number of constituencies in a state can be said to be in majority. The political party that has the majority is called as the ruling party. काय म्हणतात? ruling party. And the other members are called as the opposition party. आता इथे अपोजिशन कोण झाले? P1 आणि P3 हे काय झाल्या? अपोजिशन पार्टी झाल्या. ओके. So the example, the Legislative Assembly of the state of Himachal Pradesh had 68 MLA constituencies. ओके. मग आता इथे बघा, त्यांनी पण एक्झाम्पल दिले. मग रिझल्ट ऑफ द असेंब्ली इलेक्शन इन हिमाचल प्रदेश इन 2017. भारतीय जनता पार्टीचे किती निवडून आले? 41. इंडियन नॅशनल काँग्रेसचे निवडून आले 21. कम्युनिस्ट पार्टीचे आले 1 आणि इंडिपेंडंट आले 2. टोटल झाले 68. मग सगळ्यात हायएस्ट कोण आहेत? 44 भारतीय जनता पार्टी आणि प्लस ते हाफ पेक्षा जास्त पण आहेत. म्हणजे कोण सरकार स्थापन करणार? हे काय झाले? हे झाले रुलिंग पार्टी. हे काय झाले? रुलिंग पार्टी. आणि हे काय झाले? अपोजिशन. ओके. हे झाले अपोजिशन पार्टी. ओके. Candidates from various political parties won 2017 assembly election and become MLAs. Since the total number of MLAs in the legislative assembly is 68, a political party would have needed to have more than 34 MLAs in order to gain a majority. The Bharatiya Janata Party with 44 MLAs had the majority and it became the ruling party. All other MLAs became the opposition. In this case, the Indian National Congress was the major opposition party, since it has the largest number of MLAs after the BJP. Among the opposition were other parties, including those who had been elected as independent candidates. मग आपण हे बघितलं. आता इथे काय इम्पॉर्टंट आहे? The head of the state is governor. She is appointed by the central government to ensure that the state government works within the rules and regulation of the constitution. Find out the name of the governor of your state. आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर होते CP राधाकृष्णन. आता ते झालेत व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया झालेत. ओके. इतके दिवस ते गव्हर्नर होते, पण आताच नवीन इलेक्शन झालं सो ते व्हाईस प्रेसिडेंट झाले. आता आपला गव्हर्नर बदलणार. After the election, the MLAs belonging to ruling party will elect their leader, who will become the chief minister. ओके. मग आता हे कसं आहे माहितीये? तुमच्या शाळेसारखं आहे. आता तुमच्या शाळेमध्ये आपण म्हणूया गव्हर्नर कोण आहे? गव्हर्नर आहे तुमच्या ट्रस्टी मॅडम. ओके. सो ट्रस्टी मॅडम तुमच्या झाल्या काय? गव्हर्नर झाल्या. ओके. सो गव्हर्नरच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे. सगळे रूल्स रेग्युलेशन सगळं कोण करणार? गव्हर्नर करणार. गव्हर्नरच्या हाताखाली कोण काम करतं?
चीफ मिनिस्टर. म्हणजे कोण झालं? चीफ मिनिस्टर झाल्या तुमच्या प्रिन्सिपल मॅडम. प्रिन्सिपल मॅडम काय झाल्या? चीफ मिनिस्टर झाल्या. म्हणजे चीफ मिनिस्टर सगळे डिसिजन कोण घेणार? चीफ मिनिस्टर. पण चीफ मिनिस्टरला डिसिजन अप्रूव्ह कोणाकडनं करून घ्यायचे? गव्हर्नर कडनं. चीफ मिनिस्टर आपले मंत्री नेमणार, पण ते सगळं कोण हे करणार? सगळं त्याला ऍक्सेप्टन्स कोण देणार? गव्हर्नरच ऍक्सेप्टन्स देणार. गव्हर्नरने ऍक्सेप्टन्स दिल्यानंतरच ते सगळे मंत्री होणार. कळलं? मग आता प्रिन्सिपलच्या खाली आता तुमच्या डिव्हिजन्स आहेत, 1 to 10 डिव्हिजन्स आहेत, बरोबर. आणि प्रत्येक डिव्हिजन मध्ये सपोज 4 हे आहेत, म्हणजे टोटल किती झाले? 40. आपण म्हणूया 40 क्लासेस आहेत. तर 40 क्लासेस म्हणजे काय झाल्या? 40 कॉन्स्टिट्युन्सीज झाल्या. ओके. आता 40 कॉन्स्टिट्युन्सीज वरती प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीज वरती एक क्लास टीचर आहे. करेक्ट. ते सगळे क्लास टीचर म्हणजे कोण झाले? MLA झाले. कारण प्रत्येक क्लास टीचर एक वर्ग हँडल करते, म्हणजे प्रत्येक MLA एक तुमचा वर्ग हँडल करते. ओके. म्हणजे क्लास टीचर इज लाईक तुमचे MLA झाले. ओके. मग आता त्या ह्याच्यामध्ये पण आता प्रत्येक वर्गासाठी एक कोऑर्डिनेटर आहे, किंवा काही क्लास टीचर्स कुठल्या कोऑर्डिनेटर आहे. म्हणजे ते कोऑर्डिनेटरला एक विभाग दिलाय, म्हणजे एक डिव्हिजन दिली आहे. फर्स्ट स्टँडर्ड ह्या कोऑर्डिनेटरने सांभाळायचे, सेकंड स्टँडर्ड ह्या कोऑर्डिनेटरने सांभाळायचे. म्हणजे ते कोऑर्डिनेटर म्हणजे काय आहेत? चीफ मिनिस्टरने नेमलेले काय आहेत? मंत्री. दे आर मिनिस्टर्स. म्हणजे मिनिस्टर्स हे काय आहेत? MLA पण आहेत, पण त्यांना ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना फक्त एकाच डिव्हिजनला नाही बघायचं, म्हणजे त्यांना फक्त त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीला नाही बघायचंय, त्यांना अजून पूर्ण स्टेटला बघायचंय. ओके. सो दे आर कॉल्ड एज अ मिनिस्टर्स. तर अशा प्रकारे आपल्या शाळेमध्ये कसं आहे? गव्हर्नर आहे, म्हणजे शाळेमध्ये ट्रस्टी मॅडम आहेत, त्यांच्या हाताखाली प्रिन्सिपल मॅडम आहेत. म्हणजे कामाचं डिस्ट्रीब्युशन होतं ना. एकच माणूस सगळीकडे जाऊन सगळं काम करू शकेल का? नाही करू शकणार. म्हणून अशा प्रकारे कामाचं डिस्ट्रीब्युशन होतं. म्हणजे मग स्टेट लेवलला सगळ्यात हायएस्ट ऑथॉरिटी कोण आहे? स्टेट लेवलला गव्हर्नर. गव्हर्नरच्या खाली कोण आहे? चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टरच्या खाली आहेत MLAs अँड मिनिस्टर. चीफ मिनिस्टरच्या खाली आहेत मिनिस्टर अँड MLA. ओके. आणि प्रत्येकाला आपापलं काम त्यांनी वाटून दिलेलं असतं. ओके. आता आफ्टर परत बघूया. आफ्टर द इलेक्शन द MLAs बिलॉंगिंग टू द रुलिंग पार्टी विल इलेक्ट देअर लीडर्स who will become the chief minister. In this case, the BJP MLA chose Shri Jairam Thakur as their leader, and he became the chief minister. The chief minister then selects other people as ministers. After the election, it is the governor of the state who appoints the chief minister and the minister. म्हणजे chief minister सांगणार की ह्यांना मिनिस्टर करा, त्यांना गव्हर्नर अप्रूव्ह करणार. गव्हर्नरची जर अप्रुव्हल नसेल तर ते कोणी चीफ मिनिस्टर पण चीफ मिनिस्टर होऊ शकत नाही. द चीफ मिनिस्टर अँड अदर मिनिस्टर्स हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ रनिंग व्हेरियस गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑर मिनिस्ट्रीज. ओके. म्हणजे आता इथे कसं चीफ मिनिस्टर आहे, म्हणजे तुमच्या चीफ मिनिस्टर कोण आहे? प्रिन्सिपल आहे. मग प्रिन्सिपल मॅडमना अख्ख्या शाळेमध्ये पूर्ण सगळे डिपार्टमेंट चालवायचे आहेत ना. सगळे वर्ग त्यांच्या अंडर आहेत, सगळ्या वर्गाचे डिसिजन ते घेत आहेत, बरोबर. मग त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक मिनिस्टर अपॉइंट केलाय. म्हणजे क्लास 1 साठी एक मिनिस्टर आहे, क्लास 2 साठी एक मिनिस्टर आहे. मग क्लास 1 चा मिनिस्टर काय? म्हणजे आता त्याच्या गव्हर्नमेंटमध्ये काय असणार? क्लास 1 क्लास 2 नसणार. गव्हर्नमेंटमध्ये काय असणार? हेल्थ डिपार्टमेंट आहे, सॅनिटेशन डिपार्टमेंट आहे, वॉटर डिपार्टमेंट आहे, गार्डन डिपार्टमेंट आहे, रोड डिपार्टमेंट आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. असं वेगवेगळे डिपार्टमेंट एक MLA म्हणजे एक मिनिस्टर आहे ते हँडल करणार. ओके. सो दे हॅव सेपरेट. आता द चीफ मिनिस्टर सॉरी आपण कुठे होतो? The chief minister and other ministers have the responsibility of running various government departments or ministries. They have separate offices. A legislative assembly is a place where all the MLAs, whether from the ruling party or from the opposition party, meet to discuss various things. म्हणजे आपण कधी मुंबईला जातो तर बघतो की मुंबईमध्ये काय आहे? विधानसभा आहे. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे काय? विधानसभा. विधानसभामध्ये काय होतं? सगळ्या डिस्कशन्स होतं, किंवा राज्यासाठीचे जे असतात ते प्रकल्पांचे डिस्कशन होतं, काही नवीन प्रकल्पांची निवड होते, एक्सेट्रा. ओके. सो हेन सम MLAs हॅव ड्युअल रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे काय? काही MLAs काय आहेत? मिनिस्टर पण आहेत आणि MLA पण आहेत. आता ह्याच्यामध्ये त्यांनी कसं डिबेट होतं पार्लमेंटमध्ये? आपण बऱ्याच टीव्ही वरती वगैरे पार्लमेंट, नॉट पार्लमेंट, सॉरी, दिस इज लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. पार्लमेंट म्हणजे नॅशनल लेवलला, इंडियाच्या लेवलला. हे आता स्टेट लेवलला बऱ्याच वेळा आपल्याला दाखवतात की विधिमंडळामध्ये किंवा
लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये कसं डिस्कशन चालतं, कसे एकमेकांची ते डिस्कस करतात. म्हणजे नेहमी काय असतं, आता सपोज क्लास टीचर एक फर्स्ट क्लासची क्लास टीचर म्हणेल, म्हणजे तो MLA आहे. ओके, तो आता त्याच्यामध्ये वेगवेगळे ईमेल आहे ना. फर्स्ट क्लास ही एक कॉन्स्टिट्युन्सी आहे सपोज, तर त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये अपोजिशन MLA पण आहे आणि रुलिंग पार्टीचा MLA पण आहे. मग अपोजिशन MLA काय दाखवायचा प्रयत्न करेल, अरे सगळा प्रॉब्लेम आहे, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे काम बरोबर नाही केलं. आणि रुलिंग पार्टी मला काय सांगायचा प्रयत्न करेल की नाही नाही, अरे आम्ही तर सगळं केलंय, आम्ही काय हे केलंय. म्हणजे असं नाही, सांगण्यासाठी सांगायचं नाही. रुलिंग पार्टीवाला सांगेल की हा, अपोजिशन वाला सांगेल हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय केलं याच्यासाठी. मग रुलिंग पार्टीवाला डिस्क्रिप्शन देणार की आम्ही हे केलं याच्यासाठी. म्हणजे प्रत्येक जण हे काय एक दुसऱ्याला आन्सरेबल असतात. आता हे जे हेल्थचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्या बाबतीत कसं डिस्कशन झालं ते आपण बघूया. Afrin, Sujata and many other students from their school traveled to the state capital to visit the legislative assembly, which was housed in an impressive building. The children were excited. After security checks, they were taken upstairs. There was a gallery from where they could see the large hall. There were rows and rows of desks. This assembly was going to have a debate on a current problem. During this time, MLAs can express their opinion and ask questions related to issue or give suggestion about what should be done by the government. Okay. Those who wish to can respond to this. The minister can replies to the questions and tries to assure the assembly that adequate steps are being taken. The chief minister and other ministers have to take decisions and run the government. We usually hear about them to see them in the news channel or in the papers. However, whatever decisions are being taken have to be approved by the members of the legislative assembly. In a democracy, these members can ask questions, debate an important issue, decide whether money should be spent, etc. They have the main authority. ओके, म्हणजे एकाच, मी आता चीफ मिनिस्टर आहे म्हणजे आज उठून मी काही केलं असं नाही होत. एव्हरीवन इज आन्सरेबल. जसं डेमोक्रेसीची रचना आहे त्याच्यामध्ये काय होतं की सगळ्यांच्या सहभागाने पहिले तर जे काही MLAs निवडून आले आहेत, ओके, म्हणजे ते अपोजिशनचे असो की, ओके, सो प्रत्येक, सो एव्हरीवन, अपोजिशन पार्टीचा MLA असू दे किंवा मिनिस्टर असू दे का सॉरी अपोजिशनचे मिनिस्टर नसतात, अपोजिशनचा MLA असू दे का रुलिंग पार्टीचा MLA आणि मिनिस्टर असू दे, एव्हरीबडी इज आन्सरेबल. ओके, मग आता ह्याचं कसं डिस्कशन चालतं. आता MLA 1 आहे. MLA 1 काय म्हणतो, इन माय कॉन्स्टिट्युएन्सी ऑफ अखंड गाव ड्युरिंग द लास्ट 3 weeks there were 15 deaths because of diarrhea. I think it is a shame that this government has not been able to check the situation of a simple problem like diarrhea while proclaiming itself to be a champion of technology. I would call the attention of the minister in charge of health to take immediate measures to control the situation. मग आता ह्याच्यामध्ये बघायचं कोणाचा टोन अक्युजिंग आहे. जनरली अक्युजिंग टोन वाले असतात अपोजिशन वाले. ओके, सो हा अपोजिशन मेंबर आहे. मग आता MLA 2 काय म्हणतोय, माय क्वेश्चन इज वाय आर गव्हर्नमेंट हॉस्पिटल इन सच अ बॅड कंडिशन. Why is the government not appointing proper doctors and other medical staff in the district? I would also like to know how the government plans to deal with this situation which is affecting a large number of people and is also spreading. This is an epidemic. मग फर्स्ट MLA ने काय पॉइंट हे केला की त्याच्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये प्रॉब्लेम काय झालाय, डायरियाचा प्रॉब्लेम झालाय. मग MLA 2 ने त्याच्यावरती अजून टॉप मध्ये काय सांगितलं की प्रॉब्लेम तर झालाच आहे, प्लस हॉस्पिटल्स आर नॉट इन गुड कंडिशन. म्हणजे एवढं इपिडेमिक आलंय त्याच्यासाठी प्रिपेअर्डनेस नाहीये. थर्ड काय म्हणतोय, माय कॉन्स्टिट्युएन्सी ऑफ टोलपट्टी 2 हॅज अ सिरियस शॉर्टेज ऑफ वॉटर. वुमन ट्रॅव्हल अप टू 3 or 4 kilometers to collect water. How many tankers have been put into service or to supply water? How many wells and ponds have been cleaned and disinfected? म्हणजे आता हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते एक टॉपिक एक आहे, त्या एका टॉपिकवर डिपेंड होतं. टॉपिक काय आहे की स्टेटमध्ये चालू झालेल्या पाण्याचा प्रॉब्लेम आणि डायरिया. मग पहिल्या मेंबरने पॉइंट काय उचललाय, डायरियाच्या रिलेटेड. दुसऱ्या मेंबरने काय उचललाय, त्याच्याशीच लिंक्ड आहे, पण हॉस्पिटल्स आर नॉट इन गुड कंडिशन, डॉक्टर्स पण इनफ नाही आहेत, मग तुम्ही कसं काही ही साथ रोखणार. तिसरा MLA काय म्हणतोय की पाणीच नाहीये, लोकांना 3-3, 4-4 किलोमीटर चालायला लागतं आहे. चौथा MLA काय म्हणतोय, आय थिंक माय कलिग्स आर एक्झॅगरेटिंग द प्रॉब्लेम. द गव्हर्नमेंट हॅज टेकन स्टेप्स टू कंट्रोल द सिच्युएशन. वॉटर टँकर्स हॅव बीन पुट इन टू सर्व्हिस. ORS पॅकेट्स आर बिंग डिस्ट्रीब्युटेड. द गव्हर्नमेंट इज डुईंग एव्हरीथिंग पॉसिबल टू हेल्प पीपल. मग आता फोर्थ MLA, आता फोर्थ MLAच्या टोन वरून काय करते, फोर्थ MLA कोण आहे, रुलिंग पार्टीवाला आहे. करेक्ट. फोर्थ MLA सांगतोय की आम्ही काय काय केलं. मग फोर्थ MLA काय म्हणतात की मला माहितीये की प्रॉब्लेम आहे पण गव्हर्नमेंट स्टेप्स पण घेतोय. पाणी नाहीये तर पाणी
टँकरद्वारे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतायत. आणि ORS पॅकेट्स का, कारण जेव्हा डायरिया होतो तेव्हा माणसांच्या शरीरातून पाणी हे होतं, मग त्यांना बरं वाटावं म्हणून ORS पॅकेट्स डिस्ट्रीब्यूट करतो आहे. मग आता MLA 5 काय म्हणतात, वी हॅव पुअर फॅसिलिटीज इन अवर हॉस्पिटल्स. देर आर हॉस्पिटल्स दॅट डू नॉट हॅव अ डॉक्टर अँड नो मेडिकल स्टाफ हॅज बीन अपॉइंटेड फॉर द लास्ट फ्यू years. In another hospital, the doctor has gone on a long leave. This is a shame. I think the situation is going from bad to worse. How are we going to ensure that ORS packets reach all families in the affected areas? So, 5th MLA वरून टॉप ऑफ त्याचं काय म्हणतोय की हा प्रॉब्लेम तर आहेच, ठीक आहे तुम्ही ORS डिस्ट्रीब्यूट करतायत, पण ORS डिस्ट्रीब्यूट करायला हॉस्पिटलमध्ये लोकच नाहीये, तर डिस्ट्रीब्यूट कोण करणार? MLA 6, the opposition members are unnecessarily blaming the government. The previous government did not pay attention to sanitation. We have now taken up a drive to clear the garbage that has been lying around the area. म्हणजे आता 6 MLA, पण त्याच्या टोन वरून काय कळतंय की तो रुलिंग पार्टीचा आहे. तो काय म्हणतोय की अपोजिशन जरी आता इश्यू असला मान्य आहे, पण इश्यूचं मूळ कारण काय आहे की सॅनिटेशनच प्रॉपर नाहीये. सॅनिटेशन प्रॉपर नाही, त्याच्यामुळे सगळीकडे गार्बेज साठून राहतं आणि हा प्रॉब्लेम होतोय. तर पहिले तर आम्ही आता सॅनिटेशन इम्प्रूव्ह करण्याचं हे केलं आहे. So in the earlier section, you have read about a debate in the Legislative Assembly. The members were debating the action taken or not taken by the government. This is because MLA are together responsible for the work of the government. In common usage, the word government refers to government departments and various ministers who head them. The overall head is the chief minister more correctly. This is called as the executive part of the government. All the MLAs who gather together in the Legislative Assembly are called as a legislature. काय म्हणतात ते ह्यांना हे विचारतील. What are the MLAs called? Who are gathered in the Legislative Assembly? Legislature. They are the ones who authorize and supervise their work. As we saw that in the earlier section, it is from among them that the head of the executive or the chief minister is formed. मग आता वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट. आता स्कूलचं वर्किंग कसं चालतं, म्हणजे ट्रस्टी मॅम सगळे रूल्स करणार, प्रिन्सिपल मॅडम त्यांना इम्प्लिमेंट करणार, त्या प्रत्येक टीचरना इन्स्ट्रक्शन देणार की बाबा हे तुझं डिपार्टमेंट आहे, तुला या डिपार्टमेंटमध्ये हे काम करायचंय. इव्हन टीचर्सना पण काही प्रॉब्लेम आला त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये, तर ते त्यांच्या लेवलला सॉल्व्ह होणार नसेल तर ते कोणाकडे घेऊन जाणार आपले प्रॉब्लेम? प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन जाणार. म्हणजेच हे असं सर्कल चालू राहतं. म्हणजे गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, MLA. ओके, ह्याच्यामध्ये हे काम चालू राहतं. मग आता वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट काय? द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज नॉट द ओनली प्लेस वेअर ओपिनियन्स आर एक्सप्रेस अबाउट द वर्क ऑफ द गव्हर्नमेंट अँड ऍक्शन इज डिमांडेड. You will find newspaper, TV channel and other organizations regularly talking about the government. In a democracy, there are various ways through which people express their views and also take action. Let us look at the such way. म्हणजे आता काय की जे मीडिया आहे, मीडिया हा म्हणतात की चौथा स्तंभ आहे आपल्या डेमोक्रेसीचा, म्हणजे 4th पिलर. सो मीडिया नेहमी काय करत असतं, लोकांच्या प्रश्नाला आवाज देत असतं आणि प्लस दोन्ही कामं करतं. म्हणजे लोकांचे प्रश्न काय आहे ते गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवायचं आणि गव्हर्नमेंटने काय ऍक्शन घेतली आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. कळलं? बोथ वेज इट इज फंक्शनिंग. Soon after the discussion in the assembly, there was a press conference organized by the health minister. Large number of people from different newspapers were present. The minister and some government officials were also present. The minister explained the steps that government have taken. Reporters asked many questions at this meeting. These discussions were then reported in a different newspaper. The following page has one such report. म्हणजे आता काय झालं, पहिले तर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये सगळे लोक जाऊन बसतात का? आपण जाऊन बसतो का? नाही जाऊ शकत. मग लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीचे MLA असणार, ते MLA प्रॉब्लेम डिस्कस करणार, मग रुलिंग पार्टीचे सांगणार की आम्ही काय स्टेप्स घेतल्या, किंवा आता अपोजिशन वाले सजेशन पण देऊ शकतात की तुम्ही हे करा. मग रुलिंग पार्टीवाले त्याला ऍग्री करणार. मग आता आम्ही हे स्टेप्स घेतले हे लोकांना पण तर कळायला पाहिजे ना, म्हणून मग ते प्रेस कॉन्फरन्स बोलवणार. मग प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते सांगणार की आम्ही पहिले ते रिपोर्टर्सना सांगणार की आम्ही हे स्टेप्स घेतो आहे, तर तुम्ही ह्या लोकांमध्ये पण अवेअरनेस फेल करा. मग मीडिया बातमी देणार, म्हणजे त्याचं म्हणजे सगळ्या लोकांना ती इन्फॉर्मेशन कळणार. सो ड्युरिंग द नेक्स्ट वीक द चीफ मिनिस्टर अँड द मिनिस्टर फॉर हेल्थ विजिटेड Patalpuram district. They went to visit the families who had lost their relatives and so during next week the chief minister and the minister of health visited Patalpuram district. They went to visit the families who had lost their relatives and also visited people in the hospitals. The government announced a compensation for those families.
The chief minister who said that he thought the problem was not only one of the sanitation but also of a lack of clean drinking water. He said that a high level inquiry committee will be asked to look into the needs of a district to provide sanitation facilities and would request the minister for public works to take care of the needs of the proper water supply. त्याच्या आधी काय लिहिलं, ही न्यूज रिपोर्टरने न्यूज दिली. गव्हर्नमेंट स्मेल्स द गार्बेज. Chief Minister promises funds for work. During the last few weeks, there have been many deaths in some districts of our state. There has been a strong reaction that the government has not taken this seriously. The health minister explained today at a press conference that his government has asked all the collectors and the chief medical officer to take the urgent measures. The most important problem is that of drinking water. The minister said that they intend to supply drinking water to every village through tanker trucks. The chief minister has promised funds for this work. They also plan to start a campaign to inform the people about the steps that can be taken to prevent diarrhea. When a reporter asked him as to what all the steps are being taken to see that the garbage that has been lying around for months is quickly collected, the chief minister said that he would look into this. म्हणजे काय काय पहिले तर प्रॉब्लेम काय सांगितला, मग गव्हर्नमेंटला माहिती आहे, मग गव्हर्नमेंटने त्याच्यावरती काय काय स्टेप्स घेतले, आणि नुसत्या गव्हर्नमेंटने स्टेप्स घेऊन होईल का, लोकांनी पण काय काय करायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांना प्रिकॉशन होईल, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलंय. ॲज यू सो अबाउट द पीपल इन पॉवर लाईक दिस चीफ मिनिस्टर अँड द मिनिस्टर हॅव टू टेक ऍक्शन. दे डू सो थ्रू व्हेरियस डिपार्टमेंट्स लाईक द पब्लिक वर्क डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, एज्युकेशन डिपार्टमेंट, म्हणजे हे सगळे गव्हर्नमेंटचे व्हेरियस डिपार्टमेंट आहे. दे ऑल्सो हॅव टू आन्सर क्वेश्चन्स दॅट आर आस्क्ड इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड कन्व्हिन्स पीपल आस्किंग द क्वेश्चन दॅट प्रॉपर स्टेप्स आर बीइंग टेकन. At the same time, newspapers and the media widely discuss the issue and the government has to respond. For example, by holding the press conference. मग आपण काय काय बघितलं आतापर्यंत की पहिले तर काय काय असतात, आपण आता स्टेट लेवलचं बघतोय. गव्हर्नमेंट काय बघतोय, स्टेट लेवलचं. मग स्टेट लेवलला असतं लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते स्टेट लेवलला. त्याच्यानंतर स्टेट लेवलला काय होतं, इलेक्शन होतं वेगवेगळ्या. स्टेट इज डिवायडेड इंटू व्हेरियस काय असतं, स्टेट इज डिवायडेड इंटू व्हेरियस कॉन्स्टिट्युएन्सी. ओके, मग प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मधून एक MLA सिलेक्ट होतो. ओके, ज्या पार्टीचे सगळ्यात जास्त MLA सिलेक्ट होतात, हाफ पेक्षा जास्त, ते होते रुलिंग पार्टी. मग जो रुलिंग पार्टीचा लीडर आहे, रुलिंग पार्टीचा लीडर होतो चीफ मिनिस्टर. बट हू अपॉइंट्स द चीफ मिनिस्टर, तो स्टेटचे सगळ्यात हायेस्ट कोण आहे, गव्हर्नर. दिस गव्हर्नर इज अपॉइंटेड बाय द नॅशनल लेवल गव्हर्नमेंट. ओके, मग गव्हर्नर च्या अंडर येतो चीफ मिनिस्टरच्या अंडर येतात मिनिस्टर्स अँड MLA. ओके, मग आता हे मिनिस्टर म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट असू शकतात. ओके, मूविंग नेक्स्ट. द गव्हर्नमेंट कॅन ऑल्सो डिसाइड टू मेक न्यू लॉज फॉर द स्टेट रिगार्डिंग द सॅनिटेशन अँड हेल्थ फॅसिलिटेशन. म्हणजे स्टेट लेवलचे जे लॉज आहेत ते स्टेट गव्हर्नमेंट करू शकतो. इट मे मेक इट कंपल्सरी फॉर म्युनिसिपल कॉर्पोरेशन टू एन्श्योर दॅट देअर आर ॲडिक्वेट टॉयलेट्स इन एव्हरी अर्बन एरिया. It may also ensure that a health worker is appointed in every village. This act of making laws on certain issues is done in the legislative assembly of each state. The various government departments then implement these laws. Laws for the entire country are made in the parliament. म्हणजे काय, नॅशनल लेवलच्या गव्हर्नमेंट काय करणार, पार्लमेंट मध्ये पूर्ण देशासाठी लॉज बनवणार. In a democracy, it is the people who elect their representatives as member of the legislative assembly, and thus it is people who have the main authority. The ruling party members then form the government and some members are appointed ministers. These ministers are in charge of various departments of the government such as health in the above example. Which work is done by this department has to be approved by the members of the legislative assembly. Okay. सो इथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आणि त्यांचं काय काम करतात. म्हणजे स्कूल आणि एज्युकेशन आहे. स्कूल आणि एज्युकेशन डिपार्टमेंट काय करेल की त्या स्कूलमध्ये काय रूल्स आहेत त्यांचा GR काढेल, किंवा काय अभ्यासक्रम पाहिजे, स्टेट लेवलच्या मुलांना मिड डे मील्स चालवायचं असेल त्याचं काम करणार. ओके, एज्युकेशनचं सगळं रिलेटेड जे काय ते बघणार. पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे लोकांची जी काय कामं असतील ते बघणार. ऍग्रिकल्चर म्हणजे फार्मिंग रिलेटेड जे काय आहे, शेतकऱ्यांना
कीटकनाशक प्रोव्हाइड करा किंवा फर्टिलायझर्स प्रोव्हाइड करा, बियाणे प्रोव्हाइड करा किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न हँडल करा. जास्त पाऊस झाला तर काय, कमी पाऊस झाला तर काय, हे सगळं कुठलं डिपार्टमेंट हँडल करणार? ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट. नेक्स्ट दाखवलंय की वॉलपेपर प्रोजेक्ट. सो वॉलपेपर प्रोजेक्टची ऍक्टिव्हिटी आहे जी वेगवेगळे इश्यूज मांडण्यासाठी केलेली आहे. आता आपण हे काही डिस्कस नाही करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये ही जी ग्लोसरी आहे ती इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज अ कॉन्स्टिट्युन्सी? अ पर्टिक्युलर एरिया फ्रॉम विच ऑल द वोटर्स लिव्हिंग देअर चूज देअर रिप्रेझेंटेटिव्स. This could be, for example, a Panchvati ward or an area that chooses an MLA. So constituency is a particular area from which people choose their representative. That representative is called as a MLA, member of a legislative assembly. What is a majority? This is a situation when more than half the number in a group supports a decision or an idea. This is called as a simple majority. म्हणजे हे मेजॉरिटी त्यांनी इन टर्म्स ऑफ इलेक्शन नाही सांगितलं, इन जनरल. More than half the number in group supports one idea, then that is called as a majority. What is the opposition? This refers to the elected representatives who are not member of the ruling party and who play the role of questioning the government and action, government decision and action, as well as raise new issues for consideration in the assembly. Press conference is a gathering of journalists from the media who are invited to hear about and ask questions on a particular issue and are expected to report to the larger public. Okay, सो अशा प्रकारे आपण हा चॅप्टर बघितलेला आहे. असं बघायला गेलं तर किचकट वाटतो, पण अजिबात किचकट नाहीये. हा सोपा आहे चॅप्टर एकदम. आणि हे तर पाहिजेच. म्हणजे देशात आपला देश कसा चालतो, आपले स्टेट्स कसे चालतात हे आपल्याला ह्याच्यातून दिसतं. सो हाऊ द स्टेट गव्हर्नमेंट वर्क्स आपण बघितलं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असेल आणि तुमच्या अभ्यासात मदत होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.